आर पाटील यांनी पोलिसांचे पगार वाढवणे, आधुनिक शस्त्रास्त्र व तंत्रज्ञान पुरवणे, फॉरेन्सिक लॅब उभ्या करणे, भ्रष्टाचारमुक्त पोलीस भरती असं पोलीस खात्याचं आधुनिकीकरण केलं होतं। 26/11च्या हल्ल्यावेळी अनवधानाने आबा बड़े बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है असा फिल्मी डायलॉग बोलले होते। त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। आपल्या खात्यात एखादी दुर्दैवी घटना घडली म्हणून गेल्या 15 वर्षात एका तरी मंत्र्यानं राजीनामा दिलाय का? एकनाथ खडसे व संजय राठोड यांनी दिलेले राजीनामे हे व्यक्तिगत आरोपांचे होते, परंतु विलासराव देशमुख आणि पाटील यांना 26/11च्या हल्ल्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता। त्यावेळेच्या व आताच्या पोलिसांच्या कार्यपद्धतीचं निरीक्षण केलं तर त्यावेळेचे पोलीस हे जनतेसाठी बांधील होते। आता मात्र फार दयनीय स्थिती आहे। देवेंद्र फडणवीस पोलीस खात्याचा वापर कशासाठी करतात यावर आपण चर्चा करू। विरोधकांची माहिती काढणे, त्यांचे गुपचूप फोन टॅप करणे, अशी बेकायदा व अनैतिक कामे करणाऱ्या रश्मी शुक्लासारख्या पोलीस अधिकाऱ्यांना मोक्याची पदे देणे, विरोधकांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लावून त्यांना भाजपमध्ये घेऊन येणे, भाजपमधील गुन्हेगारांना अधिकाधिक गुन्हे करण्यासाठी पोषक वातावरण तयार करणे, संभाजी भिडेसारख्या वादग्रस्त हिंदुत्ववादी टोळभैरवांना पाठबळ देणे, अशा कामांसाठीच पोलिसांचा वापर केला जातो। असल्या फालतू गोष्टी करण्याची तयारी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना मोक्याची पदे दिली जातात आणि खऱ्या अर्थाने जनसेवा देशसेवा करणाऱ्या कर्तव्यात चोख असणाऱ्या मेहनती अधिकाऱ्यांना दुय्यम पदे दिली जातात। बरं, ज्यांना मोक्याची पदे दिली त्यांनाही पोलीस खात्याचं काम कमी आणि राजकीय धुण्याचं काम जास्त अशी परिस्थिती आहे। कधी नव्हे इतक्या प्रचंड प्रमाणात पोलीस खात्याचं मनोधैर्य खचलेलं आहे।